इकडे 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 या साईडला. चला चला बसा बस. फॅमिली प्रोजेक्ट कंप्लीट झाला आहे. ते माझा किरणचा फोटो, कृषिकाचा फोटो, माझे मम्मी पप्पा. गुड मॉर्निंग. तर सकाळचे 11:30 वाजलेत आणि मगाशीच उठले. मगाशी म्हणजे आज लवकर उठली, सगळी कामं वगैरे आटपून घेतली, फक्त भाजी करायची राहिली. आणि ही कालचे कपडे अजून सुकत आहेत कारण का बाहेर पाऊस लागत होता आणि सकाळी पाऊस लागत होता म्हणून आधी जे कपडे काढलेले ते रिटर्न काढले मी आणि दुसरे घातलेत. पाऊस थांबला आहे कारण का जरा नितळलं की बरे पडतात. आता बटाट्याची भाजी किंवा आपली मटकीची रस्सा भाजी बनवायचं बघते आहे. आणि कृषिका गेली आज खूप दिवसांनी क्लासला. टंगळमंगळ करत होती मम्मी मंडेला. म्हटलं मंडेला नको, तू आत्ताच जा. आणि आता चालले खाली भाजीसाठी. चला तर पटकन मटकी घेतली. फोनवर बोलण्याच्या नादात विसरले की मटकी घेताना आपल्याला शूट करायचं, तर मटकी घेतली आणि आता चालली आहे घरी. आणि आता 10-15 मिनिटांनी कृषिकाचा क्लास पण सुटेल. चला तर आले पटकन. मटकी भिजत टाकली जरा पाण्यात आणि बटाटे कापून टाकले आणि इकडे एकीकडे मस्तपैकी कांदा टोमॅटो फ्राय केला, सगळे मसाले टाकले. तर मस्तपैकी मगाशी आपली मटकीची रस्सा भाजी केली, कोशिंबीर केले, चपाती. कृषिकाला तर जेवायला भरवते आणि एकीकडे मराठी माना म्हणजे याच्यावर सगळ्या आपल्या शिवाजी महाराजांच्या एकूण एक ज्या माहिती असतात त्या मला बघायला आवडतात आणि ते पाहायला मिळतात, त्यामुळे मी आवडीने बघते जेवताना. आणि आता कृषिकाला भरवते. तर पहिली टेस्ट करून बघू भाजी कशी झाली. एक नंबर. बाबू मटकीची भाजी बाबूला पटके दिले जरा, मस्त आले एकदम. तर घरातली सगळी कामं आवरली. मग अशीच किरण येऊन जेवून गेला आणि आज आम्ही अचानक प्लॅन केला दीदीकडे जायचा कारण का मला खूप दिवस झाले जाता आलं नाही. मागे एकदा मम्मी आणि मी गेलो होतो, पण आता म्हटलं कृषिकाला सुट्टी आहे, सॅटर्डे आहे, तर म्हटलं जाऊन येऊया. आणि ती पण शिवायची खूप आठवण काढत होती. म्हटलं आता काय 2 दिवस झाले तायक्वांडोचा क्लास नाही, कोणतेच क्लास नाही आहेत. म्हटलं जाऊन तिला जरा फिरून आणते. आणि मालवण तर फिरलो, पण म्हटलं एकदा इकडे जाऊन येऊया. तर मार्केटकडे पुढे चालत चालत आलो. टॅक्सी काही तिथे भेटली नाही. आता पुढे स्टेशनच्या इथे बघतो भेटली तर. ट्रेन तर दिसत नाही आहे कारण का ट्रेन डायरेक्ट 6:30ची आहे, ती पण गोरेगाव. तर कृषिकाला इथे ज्यूस पियायचं म्हणून ज्यूस प्यायला थांबलं. इथला वॉटरमेलन ज्यूस हवं. सगळं पियायचा. हां फटके देणार नाही तर मला पियायला दिला तर. हां तर कृषिकाचा वॉटरमेलन ज्यूस आलाय. ए बाबू तर हां पी. तर ज्यूस वगैरे पियालो आणि इंडिकेटरवर चेक केलं तर 4:45ची गोरेगाव आहे. म्हटलं आपल्याला डबल ट्रेन चेंज करायला लागणार नाही आणि बससाठी गेले तर अर्धा 1 तास फुकट जाईल. टॅक्सीला परत ट्रॅफिक लागेल. म्हटलं आरामात म्हणजे 4:30 झाले, 5:30पर्यंत आरामात पोचू. तर हिचा हट्टच आहे टॅक्सीने जायचं. हिला काय माहिती आहे आणि ही डायरेक्ट टॅक्सी पोचवणार आपल्याला. चल तिथे खाऊ पण. त्या अंगात फटके खाते रडत बसते. सिंगल स्कॅनर ओपन करा ना. तर CST आली आहे, खाली आहे. आता मला चेंज करून जावं लागेल कारण का मला वाटलं 4:45ची गोरेगाव आहे, पण गोरेगाव आहे 5:26ची. चला बस बस इकडे 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 या साईडला. चला चला बसा बस. खिडकीजवळ नाही मला बसलेत ना, या साईडला बस. तर मी आणि कृषिका माहीमला पोचलो फायनली. वडाळ्यावरनं ट्रेन चेंज केली, बँड्रा ट्रेन भेटली, उतरलो आणि वहिनींशी बोलत बोलत मी स्टेशनच्या बाहेरसुद्धा कधी पडले कळलंच नाही. कृषिका कसं वाटतं? लगेच पोचलो. हो मग टॅक्सीने लगेच पोचलो नसतो बाळा. मला बोलते आपण मम्मी लगेच पोचलो म्हणून. आणि तिला एक मी शिकवलं आहे, कधी माझ्या हातात पिशव्या असतील काय असतील तर मम्माचा हात बिझी असेल तर तू ड्रेसला पकडायचं घट्ट एकदम. तर ती तशीच करते. चला तर दीदीच्या इथे पोचले माहीमला. चला 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 चला. अच्छा बिल्डिंग खाली जाऊ. काय खाऊ घ्यायचं? इकडे इकडे बाळा इकडून.
अरे इकडून काय खाऊ घ्यायचं? पुढे घेऊया. चल 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 ना बाळा. कसला काय नाही. डेअरी मिल्क घेतलं बघ. हाँ इधर रख दो. ये कितने का है? ये छोटा वाला ये 30 रुपीज. काय आहे बाबू त्यात? वेस्ट आहे. असली स्लेट काय पण. पहिले यायची सुद्धा बिल्डिंग व्यवस्थित होती. आता सगळं इथे स्पून वगैरे ठेवलं. चल ही लिफ्ट चालू आहे. चालू कर बाळा. कोणती चालू आहे? ही किती लिफ्ट चालू आहे? हीच चालू आहे. शौर्या अगं बाई बसली. तुम्ही आज घरी कसे? सुट्टी आता झालं. कुठे गेली दीदी? झोपली आहे. कधी आली मम्मी? कधीची झोपली बिचारी. तर मी दीदीकडे मस्त खातपीत बसलेली आणि जरा एक डुलकी काढली. पण बाहेर बघते तर भरपूर पाऊस लागतो. मम्मीचा आता कॉल आला की पाऊस येतो आणि माहीमधून हा समोरचा जो व्ह्यू दिसतो तुम्हाला एकदम, तो बँड्रा आहे पूर्ण. हे बघा बँड्राचं पूर्ण ब्रिज आहे आणि पुण्याशी ट्रेन जाते बँड्राला. बँड्रा स्टेशन आहे समोर तिकडे. तेराहीचं हॉस्पिटल. बापरे भरपूर पाऊस आला रे. वातावरण एकदम गार गार झालं. माझा भाचू आहे. हॅलो. अरे लाडकर. तर आता दीदीच्या इथून निघते कारण का भरपूर पाऊस लागतोय. बघत आता ओला वगैरे काय बुक होते कारण का टॅक्सी इथे पटकन मिळत नाही काय. चलो चलो बाय. ओ बाई चला बाय. बाय बाय बाबू. कशाला? गाडीला. तर दीदीने मला ओला बुक करून दिली कारण का भरपूर पाऊस आहे आणि भरपूर पाऊस आहे आणि ते टॅक्सी मिळणार नाही पटकन. तर निघालो इथून. एक मिनिट. OTP सांगते. 2064 ऋषिका पाटी आहे. तर ओलामधनं उतरले डायरेक्ट मम्मीच्या इथे आणि कृषिका ओलामध्ये झोपली. त्यामुळे तिला उचलून आणावं लागलं आणि मला टॅक्सी आणि मध्ये ओलामध्ये कसं गरगरतं आणि उलटी येते. तर एवढं आल्याला उलट्या झाल्या ना, जेवढं खाल्लेलं दीदीकडे सगळं बाहेर आलं आणि कृषिका इथे झोपली आहे. तर आता मम्मीकडे थोडा वेळ काहीतरी खाते, कृषिकाला भरवते आणि मग इथून निघते. चला. भात आणू काय जायचा? हो. 2 चपाती घेऊन दिल्या. तर कृषिकाच्या स्कूलमधनं 10 तारखेलाच फॅमिली ट्री दिलं होतं. तर तिने ड्रॉइंग करून ठेवलं होतं. फक्त फोटो चिटकवायचे राहिले होते. तर म्हटलं मालवणला 1 वीक गेला आणि मंडेला स्कूलमध्ये द्यायचं. हां 1 मिनटं थांब. 1 मिनटं थांब. व्यवस्थित फोटो लावले. इकडे मदर म्हणजे पहिला माझा फोटो. ओके. पहिली मम्मा आली. ओके. तर फॅमिली प्रोजेक्ट कंप्लीट झाला आहे. ते माझा किरणचा फोटो, कृषिकाचा फोटो, माझे मम्मी पप्पा, इकडे आई पप्पा, असं सगळ्यांचा असा फोटो लावायचा आहे. आणि ते ब्रदर अँड सिस्टर, पण अजून काही ब्रदर अँड सिस्टर आले नाहीत त्यामुळे तो कॉलम खाली आहे. तर आत्ताच मम्मीकडून घरी आले आणि बघितलं तर केवढा जोरात पाऊस आला. नाही तर कृषिकाला घेऊन कशी आले असते मी. आणि कृषिका झोपलीच होती त्यामुळे मी रिक्षाने घेऊन आले तिला. घरी आल्यावर उठली ती आणि आत्ताच तिचा फॅमिली जो प्रोजेक्ट आहे सगळ्यांचे फोटो चिटकवायचे होते तो कंप्लीट केला. आणि आज खूप दिवसांनी दीदीकडे गेले. मध्ये ती येऊन गेली होती आणि परत आम्हीसुद्धा जाऊन आलो होतो. म्हटलं आता मालवणवरून आले, खूप दिवस भेटली नाही, आठवण येत होती, म्हटलं भेटून येते तिला. आणि आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.